श्री स्वामी समर्थ। 28 मार्चला संकष्टी चतुर्थी आहे। संकष्टी चतुर्थीचे व्रत का आणि कोणासाठी पाळले जाते, त्याचे नियम काय आहेत, संकष्टी चतुर्थीचा उपवास का केला जातो, या सर्व गोष्टींची माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ पूर्ण आणि लक्षपूर्वक ऐका आणि तुम्ही माझ्या चॅनलवर अजूनही नवीन असाल तर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा। हिंदू धर्मात संकष्टी चतुर्थीच्या उपवासाचे विशेष महत्त्व आहे। धार्मिक मान्यतेनुसार संकष्टी चतुर्थीच्या दिवशी भगवान गणेशाने माता पार्वती आणि भगवान शिव यांच्या भोवती प्रदक्षिणा घातली होती। संकष्टी चतुर्थीचा उपवास का केला जातो? हिंदू धर्मात संकष्टी चतुर्थीच्या उपवासाचे विशेष महत्त्व आहे। धार्मिक मान्यतेनुसार संकष्टी चतुर्थीच्या दिवशी भगवान गणेशाने माता पार्वती आणि भगवान शिव यांच्या भोवती प्रदक्षिणा घातली होती। मातापित्यांची प्रदक्षिणा करून ते म्हणाले होते की हे संपूर्ण विश्वाची परिक्रमा करण्यासारखे आहे, त्यामुळे त्या दिवसापासून ते पूजनीय झाले। माता आपल्या मुलांच्या दीर्घायुष्यासाठी आणि समृद्ध आयुष्यासाठी हे व्रत करतात। सोबतच नवविवाहित जोडपे देखील आपल्या मुलांच्या सुखासाठी या दिवशी उपवास करतात। या व्रताबद्दल अशी समजूत आहे की या दिवशी उपवास केल्याने रिकामी गोद भरते। या दिवशी गणपतीची आराधना केल्याने त्याचा आशीर्वाद मिळतो आणि जीवनात संतती प्राप्तीचे सुख प्राप्त होते। संकष्टी चतुर्थी संबंधित काही महत्त्वाचे नियम। संकष्टी चतुर्थीच्या दिवशी उशिरा झोपू नये आणि उशिरा उठू नये। या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ करून स्वच्छ वस्त्र परिधान करून उपवास सुरू करा। या दिवशी शुभ फळ मिळण्यासाठी गणपती, माता पार्वती आणि भगवान शिव यांच्या मूर्ती पूजागृहात स्थापित कराव्यात, तसेच त्यांची यथायोग्य पूजा करावी। देवाची मूर्ती स्थापित केल्यानंतर त्याला गंगाजलाने स्नान घालावे। फळे, फुले, नैवेद्य, हार, अगरबत्ती इत्यादी अर्पण करावे। पूजेचे साहित्य अर्पण केल्यानंतर गजाननाची आरती करून घ्या। त्या दिवशी त्यांना तिलक अर्पण करावे। संकष्टी चतुर्थीला दिवसभर उपवास केल्यानंतर उपवास करणाऱ्या माता तसेच मूल होऊ इच्छिणाऱ्या नवविवाहितांनी सायंकाळी चंद्रदेवाचे दर्शन घेऊन मुहूर्तानुसार उपवास सोडावा। या दिवशी उपवास करणाऱ्या महिलाने काळे कपडे घालू नयेत। कोणत्याही शुभ पूजेच्या वेळी काळा रंग परिधान करणे अशुभ मानले जाते। हे व्रत पाण्याशिवाय पाळले जाते। उपवासात अन्न आणि पाणी सेवन करू नये। गणपती ही इच्छापूर्ती करणारी देवता, म्हणूनच आपण तिला सुखकर्ता आणि दुःखहर्ता म्हणतो। बाप्पाचा आशीर्वाद मिळावा म्हणून संकष्टीला उपवास व उपासना देखील करतो। याच उपासनेचा एक भाग म्हणून इच्छापूर्तीसाठी ज्योतिषशास्त्राने एक सोपा उपाय सांगितला आहे। संकष्टीच्या तिथीला हा उपाय जरूर करावा, त्यामुळे कार्यसिद्धी अर्थात इच्छापूर्ती होते असे ज्योतिष अभ्यासक सांगतात। तो उपाय कोणता आहे ते आज आपण पाहूया। संकष्टीच्या दिवशी उपास आपण करतोच, त्यात उपासनेची भर म्हणून सायंकाळी चंद्रोदयापूर्वी पुढील उपाय करावा। संकष्टीच्या तिथीला चंद्रदर्शन घेऊन मगच उपवास सोडण्याची प्रथा आहे। त्यानुसार चंद्रदर्शनाच्या आधीचा काळ अर्थात सायंकाळची वेळ जेव्हा आपण कामावरून घरी येतो तेव्हा हा विधी करावा। त्याने तुमची सर्व संकटे दूर होतील व सर्व इच्छा पूर्ण होतील। बाहेरून आल्यावर कोमट पाण्याने आंघोळ करावी, त्यामुळे दिवसभराचा शीण जातो आणि मन ताजेतवाने होऊन पूजेसाठी सज्ज होते। त्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करावे, देवपूजा करावी। बाप्पांची मूर्ती तामणात घेऊन पाणी किंवा दूध पळी घेत गणरायाला अथर्वशीर्ष म्हणत अभिषेक घालावा। त्यानंतर मूर्ती स्वच्छ धुवून पुसून देवघरात ठेवावी। गंधाक्षता लावाव्यात। जास्वंदीचे फूल वाहावे जे त्यांना खूप प्रिय आहे। दुर्वांची जुडी अर्पण करावी। गूळ, खोबरे किंवा मोदकाचा तसेच उपवास सोडताना जे अन्न ग्रहण करणार आहोत त्या ताटाचा नैवेद्य दाखवावा। मनोभावे देवाची पूजा करावी। मनोमन आपले प्रश्न, समस्या, अडचणी देवाला सांगाव्यात आणि इच्छापूर्तीसाठी प्रार्थना करावी। त्यासाठी मंगलमूर्ती विघ्नहरा, विघ्ननाशका कृपा करा हा मंत्र शांतपणे 108 वेळा म्हणावा। आणखीन एकदा मी तो मंत्र सांगते। मंगलमूर्ती विघ्नहरा, विघ्ननाशका कृपा करा हा मंत्र 108 वेळा म्हणावा। मोठी अडचण असेल आणि मन शांत नसेल तर हा साधा सोपा उपाय मनोकामना पूर्ती होईपर्यंत रोज करावा। गणपती ही इच्छापूर्ती करणारी देवता असल्याने या उपायाची प्रचिती येते। अर्थात उपासनेत आपलेही समर्पण तेवढेच महत्त्वाचे असते। तुम्ही किती मनापासून आणि कोणत्या भावनेने उपवास करताय ते खूप महत्त्वाचे आहे। मनात नेहमी निर्मळ भावना ठेवली पाहिजे। तसेच तुम्हाला समस्यांपासून मुक्ती मिळवायची असेल तर तुम्हाला या मंत्राचे जप करावा लागेल। ओम गणपते नमः या मंत्राचा 17 वेळा जप करा। तुमच्या सर्व समस्या दूर होतील।
ओम गणपते नमः. आणखीन एक उपाय, प्रत्येकाला वाटतं स्वतःचं घर व्हावं, स्वतःचं स्वप्नातलं एक छान घर व्हावं. त्यासाठी एक छोटासा उपाय मी तुम्हाला सांगते. पंचरत्न स्तोत्र याचे पठण करावे. तुम्हाला तुमच्या स्वतःच्या घराचे स्वप्न पूर्ण करायचे असेल तर या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी श्री गणेश पंचरत्न स्तोत्राचे पठण करा. या उपायाने फायदा होऊन तुमच्या स्वतःच्या घराचे स्वप्न पूर्ण होईल. खूप पॉवरफुल उपाय आहे हा. तर संकष्टीला कोणते उपाय करायचे हे मी तुम्हाला सांगितले आहेत. तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि ही माहिती तुमच्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका. आणि तुम्ही माझ्या चॅनलवर अजूनही नवीन असाल तर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. धन्यवाद.